नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला नॉनव्हेजसारखी भाजी फ्लावरची भाजी बनवून दाखवणार आहे. आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे एका डिशमध्ये फ्लावर घेतलेलं आहे. ते छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, अर्धा टोमॅटो पण घेतलेला आहे आणि 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. हे मसाले आपण छान असे परतून घेणार आहोत. कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. आपला इथं कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. कांदा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत खोबरं पण आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. आपला इथं खोबऱ्याचा कलर चेंज झालेला आहे. ते पण आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपण छान असे सगळे मसाले परतून घेणार आहोत. हरभऱ्याची डाळीचा पण कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. हरभऱ्याची डाळ आपली छान अशी कलर चेंज होईपर्यंत भाजून झाली आहे. त्यानंतर टोमॅटो पण आपण मिडियम गॅसवर परतून घेणार आहोत. त्याचा आंबटपणा जातो टोमॅटोचा आणि भाजीला चव छान अशी येते. इथं टोमॅटो पण परतून झालेला आहे. ते आपण सगळे मसाले एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर 1 चमचा धना पावडर मी त्यामध्ये ॲड केलेली आहे. फ्लावर तेला मिठामध्ये तव्यावरती छान असं फ्राय करून घेणार आहोत. ते परतून घेतल्यानंतर भाजीला टेस्ट खूप छान येते. आपलं फ्लावर इथं छान असं परतून झालेलं आहे. ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. मी आता हे मसाले मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. तोपर्यंत आपण आपला मिक्सरमधून मसाला काढूपर्यंत आपण इथं तेल गरम करायला ठेवूया. मी इथं तेल गरम करायला ठेवलं आहे. आपला मसाला पण काढून झालेला आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण लसूण ॲड करणार आहोत. लसूणला कलर चेंज होईपर्यंत आपण छान असं फ्राय करून घेणार आहोत. त्यानंतर मी थोडीशी हळद ॲड करणार आहे आणि कांदा, लसूण मसाला आणि बेडगी मिरची पावडर मी तेलामध्येच टाकणार आहे. बेडगी मिरची पावडरने भाजीला कलर छान येतो. मी मिक्सरमधून काढून घेतलेला मसाला पण ॲड करणार आहे. छान असा परतून घेणार आहे. त्यानंतर मी त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी ॲड करणार आहे. आपली फ्लावरची भाजी आहे, त्याला शिजवण्यासाठी जास्त पाणी लागणार आहे. त्यामुळे मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. चॅनलला नवीन असाल तर लाईक व सबस्क्राईब नक्की करा. इथं आपला मसाला छान असा परतून झालेला आहे. आपल्या भाजीला कलर पण छान आलेला आहे. आपण आता ही भाजी शिजून देऊया. अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा. माझी आता भाजी इथे करून झालेली आहे. भाजीला कलर पण छान आलेला आहे. मी अर्धा चमचा चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता आपण भाजी शिजली का ते पाहूया. आता इथं माझी भाजी शिजलेली आहे.